तरी आता देह असो अथवा जाओ, आम्ही तो केवळ वस्तूची आहो. का जे दोरी सर्पत्व व्हावो, दोराची कडोनी. अद्वैत वेदांतामधला आणि एकंदरीतच संत वाङ्मयामधला सगळ्यात प्रसिद्ध दृष्टांत जो परत परत येतो, रज्जू सर्प योग. असं विचारलं कोणाला की तुम्ही असं आतापर्यंत कधी झालंय का आयुष्यात की अंधारात चालला होतात आणि दोरी आली मध्ये? अशी वेळच सध्या येत नाही कुठे अंधारात जायची आणि रस्त्यामध्ये दोरी पडलेली आहे. माझ्या तरी आतापर्यंत कधी आलेलं नाही आहे की अंधारात गेलो दोरी पडली होती आणि साप वाटावा. कारण असा प्रसंगच दुर्मिळ झालाय आता सध्या. पण हा, अंधारामध्ये असं होऊ शकतं. म्हणजे दोरी नाही, पण आम्ही पहाटेच्या अंधारामध्ये जेव्हा चढतो गडावर, तेव्हा 2-3 ठिकाणी अशी ठिकाणं आहेत की झाडाच्या मुळ्या आहेत ऍक्च्युली त्या, आणि एकदम सापासारख्याच दिसतात. प्रॉपर साप वाटावा असंच ते वाटतात. ते सवय झाली आहे त्यामुळे माहिती आहे तिथे मुळे आहे, येणार आहे. पण पहिल्यांदाच येणारा माणूस एकदम दचकून मागे जाऊ शकतो तिथे जर एकदम लाईट टाकला तर. रस्त्यामध्येच आहेत कारण. पण गमतीचा भाग असा आहे की 2-3 वेळा तर प्रत्यक्ष साप सुद्धा जेव्हा दिसला मला, तर दोरी दिसली काय, साप दिसली काय, किंवा अजून काय वेगळं दिसलं काय, तेव्हा पहिली गोष्ट जर काय होत असेल तर मला हा दृष्टांतच आठवतो कायम की दोरी आहे का साप आहे. असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय की दोरी असताना जेव्हा साप वाटतो तेव्हा सगळ्या गोष्टी माणूस आरोपित करतो दोरीवर. हा दृष्टांत एवढा का महत्वाचा आहे? सारखा सारखा तो का येतो? 8व्या अध्यायाच्या उपसंहारामध्ये सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्याच उपसंहाराच्या आधीच्या श्लोकामध्ये भाष्य करताना हा दृष्टांत परत घेतलाय. त्याचं कारण असं आहे की आयुष्यामध्ये आपल्या जे काही दुःख आहे, जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ते समजून घेण्याकरता, त्याचं मूळ कारण समजून घेण्याकरता इतकं चांगलं दुसरं एक्सप्लेनेशन काही नाही की जेव्हा भास होतो माणसाला की साप आहे, तेव्हा लहानपणापासून सापाविषयी जे काही ऐकलेलं असतं ते लगेच मेंदूमधनं बाहेर काढलं जातं की साप, मग तो विषारी असू शकतो, मग तो चावला तर खूप वेळेत नाही उपचार मिळाला तर माणूस जाऊ शकतो, म्हणजे आपला मृत्यूच आता आहे की काय पाय त्याच्यावर पडल्यावर. आणि मग प्रत्यक्ष काहीच तसं नसताना शरीरामध्ये अनेक गोष्टी, मनामध्ये अनेक गोष्टी या आपोआप निर्माण होतात. प्रचंड भीती निर्माण होते, वेगळ्या प्रकारची रसायनं, हॉर्मोन्स शरीरामध्ये ओतली जातात. संतांचं असं म्हणणं आहे की संपूर्ण आयुष्यामध्ये हीच घटना परत परत घडतीये. दोरी आणि साप फक्त वेगवेगळे आहेत, की एकच तत्व आहे, ते तत्व कळत नाही आपल्याला, म्हणून ते वेगवेगळ्या रूपात जे नटलेलं आहे आपल्याला असं वाटतं तसे रूपच वेगवेगळी आहेत, तीच खरी आहे, तीच वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे त्या रूपांशी, त्यांच्या गुणांशी
आपण सारखे संबंधित असतो आणि त्याच्यामुळे आतमध्ये गोष्टी सतत सुख दुःख या स्वरूपात निर्माण होत असतात. जर तत्वच एक आहे असा अनुभव आला तर काहीच आयुष्यामध्ये प्रॉब्लेम उरणार नाही. म्हणून या दृष्टांताला अनन्यसाधारण महत्व आहे. जो अध्याय आपण बघतोय, अध्यायाचा शेवट आलाय आता, त्या अध्यायाचं नावच अक्षर ब्रह्मयोग असं आहे. थोडस आपण सुरुवात जेव्हा केली होती तेव्हा त्याची उजळणी करायला हरकत नाही की अध्याय जेव्हा सुरू होतो तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी तर असं सांगितलंय की अर्जुनाचं लक्षच नव्हतं 7व्या अध्यायाच्या शेवटी. कारण 7व्या अध्यायाचा शेवट करताना काही महत्वाचे सिद्धांत भगवानांनी सांगितले की मनुष्याणाम सहस्रेषु वगैरे, म्हणजे 1000 माणसामध्ये एका माणसाला असं वाटतं की असं काहीतरी वेध घ्यावा आयुष्यामध्ये त्या तत्वाचा, आणि असं 1000मधनं एकाला वाटतं. आणि असे मग 1000 लोक जे वेगळे आपण काढले समजा की ज्यांना तत्वाचा वेध घ्यावा असं प्रोजेक्ट असायला पाहिजे ह्युमन लाईफचा असं वाटतं, त्यातल्या एखाद्याला ते तत्व ऍक्च्युली समजतं. तत्वता कश्चित मा वेती तत्वता असं म्हटलंय. असं एवढं सावध करून सुद्धा अर्जुनाचं ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय की ते शब्द पडत होते खाली, पण याची ओंजळ वेगळ्याच ठिकाणी होती कुठेतरी. तेव्हा त्याला कळलंच नाही काय यांनी सांगितलंय, ही गोष्ट एवढी दुर्मिळ का आहे हे त्याला कळलं नाही. आणि म्हणून 8व्या अध्यायाच्या सुरुवातीला त्यांनी प्रश्न विचारला की मला परत एकदा समजून सांग. या बाबतीत अर्जुन एकदम बॉस आहे की किती वेळा तो प्रश्न विचारू शकतो, तेच 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 परत. त्याला कुठलाही संकोच वाटत नाही, भीती तर अजिबातच वाटत नाही. महाराजांनी सांगितलं त्या बाबतीत तो नमुना आहे असं एका ठिकाणी म्हणलंय. आपण मराठीमध्ये नमुना शब्द अर्थ वापरतो, खरंच तो नमुना आहे. इज अन एक्झाम्पल ऑफ हाऊ द डिसायपल शुड बी. शिष्य कसा असावा याचा नमुना आहे, पण तो मराठीत वेगळ्या अर्थाने पण तो नमुनाच आहे. कारण तो एका ठिकाणी काय वाटेल ते एका ठिकाणी म्हणजे कृष्णाची लाज काढायला पण तो कमी करत नाही. येन लाजसी महागौरी कर्मी सुते असं एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी उल्लेख केलेला आहे की तो लाज वाटत नाही का, तू महागौरे चालले त्याच्यामुळे तू काय काय मला सांगतोयस वेगळंच काहीतरी करायला. पण अर्जुनाची योग्यता आहे, कारण ती त्याच्या सख्यत्वाने त्याला मिळालेली योग्यता आहे. त्याला काही तो म्हणायला प्रॉब्लेम नाही आहे, आणि म्हणून तो सारखं ते विचारतोय. आणि महाराज म्हणतात की बरं आहे तो सारखं विचारतोय, त्यामुळे कृष्णच एकच गोष्ट वेगळ्या प्रकारे फिरवून फिरून आपल्याला परत सांगतोय. तसंच या अध्यायाची सुरुवात करताना त्यांनी 7 प्रश्न विचारले. आपण सविस्तर उहापोह केला होता की ब्रह्म हा शब्द सारखा तू वापरतोस, तर ब्रह्म म्हणजे काय. अध्यात्म हा शब्द सारखा वापरतोस, अध्यात्म आणि ब्रह्म वेगळे आहेत का, अध्यात्म म्हणजे काय. संपूर्ण कर्मयोग सांगून झाला तरी तो विचारतो की कर्म म्हणजे काय. 8व्या अध्यायाचं कर्म म्हणजे काय परत एकदा सांग मला. कर्मयोग सांगून झाल्यावर हा प्रश्न आहे बरं का, कर्म म्हणजे काय. मग आदिभूत, आदिदैव, आदियज्ञ म्हणजे काय, आणि हे सगळं ज्ञान कसं प्राप्त होईल, असा प्रिमाइस आहे या सगळ्या अध्यायाचा. आणि मग सगळा अध्याय पूर्ण सुरू होतो. आणि संपूर्ण अध्यायाचा परामर्श घेताना असं लक्षात येतं की कुठल्याही अध्यायामध्ये खरं आहे की परत परत भगवान एकाच गोष्टीवर येतात. जसं आपल्याकडे शास्त्रीय संगीतामध्ये सम गाठतात की नाही, की तुम्हाला भारतीय शास्त्रीय संगीताचं हे सौंदर्य आहे की जे अध्यात्माप्रमाणे संपूर्ण स्फुरणात्म असतं. म्हणजे व्हायोलिनचे गुरुजी नेहमी असे गमतीने आम्ही ज्या कॉन्सर्ट ज्या व्हायचे आम्ही त्यांच्यावर जेव्हा जायचो त्या आधी ते ग्रीन रूम मध्ये थोडंसं रियाज करतात ना, व्हायोलिन लावून घेणे वगैरे. कुठलाही इन्स्ट्रुमेंटलिस्ट ते करतोच, किंवा इव्हन व्होकॅलिस्ट गाणारे जे असतात ते सुद्धा आधी ग्रीन रूम मध्ये थोडासा रियाज करतात. तर तेव्हा ते गमतीत नेहमी म्हणायचं की आज काय समजा
सहवादनाला कोणी असेल किंवा अजून कोणी असेल, त्यांचं ठरलेलं पण नसायचं की आता आज काय वाजवायचंय. असं गमतीत काहीतरी चहा पिता पिता की आज काय खमाज घ्यायचा का, काही यमनच वगैरे असं. आणि आम्हाला खूप आश्चर्य व्हायचं सुरुवातीला की तुम्हाला 1-1.25 तास एकल वादन करायचंय आणि तुमचं रागच ठरलेला नाही अजून, कसं काय होणार? आम्हाला 5 मिनिटं सांगितलं वाजवायला तरी किती वेळा रियाज करायला लागतो, तुमचं 1.25 तासाचं राग ठरलेलं नाही. मग तुम्ही, तर त्याच्यावर त्यांचं म्हणणं असायचं की हेच तर सौंदर्य आहे आपल्याकडे फक्त समेवर येणं ही महत्वाची गोष्ट आहे, बाकी ताना आम्ही काय घेणार आहे आम्हाला पण माहिती नाहीये, ते निघून जाईल हातातनं. आणि तेव्हा मला एक गोष्ट फार पटली की आपलं तत्वज्ञान आणि आपलं संगीत हे खूप जवळ आहे एकमेकांचं. म्हणजे जेव्हा मी जर्मनीत होतो त्यांचं संगीत पण खूप ऐकायचा योग आला. ते वेगवेगळ्या चर्चेसमध्ये ते कॉन्सर्ट असायचे, सिम्फनीज, ऑर्केस्ट्रा वगैरे, त्यांचं सगळं स्क्रिप्टेड असतं पूर्ण, की काय वाजवायचं पूर्ण ठरलेलं असतं. एक स्वर, एक नोट इकडची तिकडे नाही, की कुठलीही सिम्फनी तेच जे रिपीटेशन समोर बसून बघूनच ते लावतात. पण त्याला रियाज लागत नाही का? रियाज लागतो. त्याला परफेक्शन लागत नाही का? लागतं. त्याच्यामध्ये माधुर्य नाही का? आहे, सगळं आहे. त्याशिवाय कुठलंही संगीत हे समोरच्याला भावू शकत नाही. पण, आणि हा पण खूप महत्वाचा पण आहे, आपलं संगीत आणि त्यांचं संगीतामध्ये खूप मोठा फरक असा आहे की ते कम्प्लिटली स्क्रिप्टेड म्युझिक आहे आणि आपलं हे कम्प्लिटली स्फुरणात आलेलं आहे. म्हणजे आकृतीबंध असतो प्रत्येक रागाला, की बाबा कुठले स्वर अलाउड आहेत, कुठले अलाउड नाही आहेत, वादी कुठला आहे, संवादी कुठला आहे, काही नियम ठरलेले आहेत. पण त्या स्ट्रक्चरमध्ये बाकी सगळं फ्रीडम आहे. म्हणजे 5% गोष्टी मॅक्सिमम ठरलेल्या आहेत, 95% या स्फुरणात नाही त्यावेळेला जे येतील ते. आणि म्हणून सगळं म्हणजे आपलं सौंदर्य शास्त्र जे आहे ते त्याच्यामुळे जास्त मोहकी. काय येईल हे त्या वाजवणाऱ्या माणसाला पण माहिती नसतं की आतनं काय येईल. पण असं असून सुद्धा प्रत्येक वेळेला सम ही दाखवायलाच लागते. जसं ध्रुपद गायकीमध्ये काय एवढी आवडते, म्हणजे शास्त्रीय संगीत न ऐकणं. जसं पुलंनी खूप थट्टा केली अनेक ठिकाणी की अरे पुढचं गाणं, पुढचं काय म्हणायचं ते म्हण तू. तो एकच वाक्य अर्धा तास म्हणतोय. पण ज्या माणसाला संगीत कळतं त्याला कळतं की त्या ध्रुपदावर येणं, तो ध्रुपद हा शब्द ध्रुवपद पासून आहे. ध्रुव याचा अर्थ न हालणारी गोष्ट, जी गोष्ट आढळ आहे त्याच्यावरच राहणं, हेच तर खरं त्याच्यामधलं गमक आहे. तसं हे वाचताना वाटतं, ज्ञानेश्वरी वाचताना, की बाकी ताना ते वेगवेगळ्या घेतात प्रत्येक वेळेला, पण ध्रुपद सोडत नाही अजिबात. आणि ते ध्रुपद हेच आहे की एक जे तत्व आहे त्याचा खऱ्या अर्थाने जर तुला प्रत्यय आला, अनुभूती आली, तर बाकी काही तुला आयुष्यात करायची गरज नाही. आणि जर ती आली नाही तर तू बाकी काही करत राहिलास तरी प्रॉब्लेम काही सॉल्व्ह होणार नाहीये तुझा. मागच्या वर्षी सद्गुरू आले होते, तुरुजगी वासुदेवन, इथे आर्मीच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांना बोलवलं होतं की ते ईशा फाउंडेशन तर्फे आपल्या बॉर्डरवर जे सैनिक आहेत त्यांच्यासाठी खूप मोठा प्रोग्राम त्यांनी लॉन्च केला. कारण या सैनिकांना खूप मोठ्या स्ट्रेसला सामोरं जायला लागतं. त्याच्याकरता योग कसा आचरावा बॉर्डरवर लढताना, असा तो त्यांनी पूर्ण कोर्स डिझाईन केला होता. आणि मग त्याची कृतज्ञता म्हणून ते इथे आले होते. म्हणजे या लोकांना त्यांना काहीतरी द्यायचं होतं म्हणून त्याच्याकरता सद्गुरू आले होते. त्यावेळेला एक काही त्यांनी जे काही सांगितलं एक गोष्ट फार छान सांगितली. ते म्हणले योगी पुरुषाचं कसं असतं की विद्वान हा माणूस खूप बोलत असतो, प्राणशक्ती, आत्मा, माया वगैरे वगैरे. पण योगी पुरुषाला ऍक्च्युली, मी इथे बोलतोय, माझा प्राण शरीरातनं जातोय आणि आजूबाजूला अशी झाडं होती, तर मला असं वाटतच नाही की ती झाडं आणि मी वेगळा आहे. प्राण शरीरातनं जातोय, तोच ती झाडं घेत आहेत, त्याच्यावर त्यांचं अस्तित्व आहे. ते जे सोडतात त्याच्यावर माझं अस्तित्व आहे. तर माझं बोलताना असं माझं वैयक्तिक अनुभव आहे की दीज ट्रीज आर एक्सटेन्शन्स ऑफ माय लंग, असं म्हणले ते. की सगळी झाडं आहेत, हे सगळे हेच माझ्या अस्तित्वाचंच एक्सटेन्शन आहे. ते वेगळं आहे असं माझा कुठल्याही क्षणी भाव नसतो. योगी पुरुषाची अनुभूती म्हणजे काय असते. आपल्याला असं वाटत नाही की ते प्राजक्ताचं झाड म्हणजे आपलंच एक्सटेन्शन आहे बाहेर.
किंवा अजून तिकडे अजून काही बाहेर स्वच्छता आहे, ते आपलं एक्सपिरियन्स असं अजिबात वाटत नाही आपल्याला. पण तसं जर खरंच वाटलं, कारण योगी असणं हे एका वाक्यामध्ये काय आहे की योगी पुरुषाला कधीही जग आणि आपण हे वेगळे आहोत असा याचा बोधच नसतो. संपूर्ण जे काही दिसतंय ते मी या तत्वाचाच आविष्कार आहे असं खऱ्या अर्थाने जर वाटलं, अनुभूतीला आलं, तर माणसाचं आयुष्य केवढं बदलून जाईल ना. काही ताणच राहणार नाही. कारण सगळा जो ताण आहे तो मी आहे आणि माझ्या सापेक्ष काहीतरी वेगळं आहे. मला प्रूव्ह करायचंय किंवा कोणाला तरी डिस्प्रूव्ह करायचंय. यशातनं सगळं आयुष्य निर्माण झालेलं आहे. पण असं जर वाटलं, असं जर एकच आहे, तर जी काही करुणा उत्पन्न होईल जगाबद्दल, जी संतांच्या चरित्रामध्ये आपण पाहतो, ती का असते याचे कारण प्रत्यक्ष अनुभूती ही आहे. आणि म्हणून हे सगळे ग्रंथ, हे सगळे भगवद्गीता वगैरे सगळा अभ्यास कशासाठी करायचा असं जर प्रश्न कोणी विचारला, तर समर्थांच्या भाषेत की शब्द प्रसिद्ध स्मरणदानी, की तुम्हाला या गोष्टीचं स्मरण सारखं करून देतात की काय करायचं आयुष्यामध्ये. की एकच गोष्ट आहे, बाकी दुसरं काही नाही आहे. की तत्व आहे, तत्व तुझं स्वरूप आहे, आणि जोपर्यंत ते तुला कळत नाही तोपर्यंत तू जे काय करशील त्यांनी तुला समाधान होणार नाहीये. हे खूप आत 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 शब्दांच्या माध्यमातून बिंबवत राहायला लागतं. आणि वेगवेगळे दृष्टांत असतात. अरबिंदोंनी एक खूप चांगला दृष्टांत दिलाय. ते असं म्हणले की तुम्ही कुठल्याही पाण्याचा सोर्स पाहिला, तर पाऊस पडतोय म्हणून एकदम आठवलं, तर पाण्याचा सोर्स तुम्ही कुठलाही पाहिला, झरा, नाला, नदी, ओढा, तर पाणी खळखळत वाहत असतं. आणि ती जी खळखळ असते ती त्याची संपत नाही, कधीपर्यंत संपत नाही, जोपर्यंत ते मोठ्या स्रोताला मिळत नाही. मग नदीचा पुढचा प्रवाह असं करत करत ती समुद्राला जाऊन मिळते. आणि समुद्राच्या आतमध्ये जेव्हा ते पाणी जातं तेव्हाच ते खऱ्या अर्थाने शांत होतं. त्याच्या अरबिंदोंनी खूप छान सांगितलं. त्यांनी सांगितलं की मुळात त्या पाण्याचं उगमस्थान समुद्रच होतं ना. ते उष्णतेमुळे त्याची वाफ झाली, मग ते कुठेतरी दुसरीकडे टाकलं गेलं, डोंगरात असेल, इकडे तिकडे. पण जोपर्यंत त्याच्या मूळ स्वरूपात येत नाही तोपर्यंत ते पूर्ण शांत होत नाही. तसंच मानवी मनाचं आहे, असं त्याने सांगितलंय की जोपर्यंत मूळ स्वरूपाशी तुम्ही पोचत नाही तोपर्यंत सगळ्या आयुष्यात खळखळ चालू आहे. असं ज्याला वाटतं, खळखळ मराठी खरंच चांगला शब्द आहे, की जे काही चालू आहे ते त्याच्यामुळे चालू आहे. ते मूळ स्वरूपाशी जायची ओढ निर्माण होणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जातच आहोत सगळेजण, तिकडेच चाललोय. प्रश्न फक्त किती लवकर आपण पोहोचू शकतो याचा आवेग, अध्यात्मामध्ये आवेग शब्द आहे किंवा संवेग शब्द आहे. तीव्र संवेग उत्पन्न व्हायला लागतो, मला लगेच पोचायचंय. आणि त्याच्याकरता हा दृष्टांत खूप महत्वाचा आहे. या एकंदरीतच या अध्यायामध्ये आपण पाहिला अनेक श्लोक जे आहेत ते मृत्यू संदर्भात आलेले आहेत. आणि या अध्यायाचा विशेष मानला जातो की प्रयाणकाले मनसा चलेना वगैरे जे सगळे श्लोक आहेत, की ऍक्च्युअली जेव्हा एक्झिट पॉइंट येईल तेव्हा काय करायचं हे तुम्हाला आत्तापासून माहिती असायला पाहिजे. तो प्रत्येकाचा येणार आहे, किती वर्षांनी माहिती नाही, पण येणार हे नक्की आहे. आणि ती सगळी जी प्राणशक्ती जी आहे ती चिदाकाशामध्ये एकत्रित करण्याची कला, सामर्थ्य, शास्त्र हे ज्यांनी अवगत केलेलं आहे त्याला उत्तम गती तर निश्चित आहे. 7व्या अध्यायामध्ये त्याचाही उल्लेख आधीच येऊन गेलेला आहे की श्रीमताम शुचिताम गेहे योग भ्रष्टोपी जायते वगैरे. सगळा प्रयत्न माणसाच्या आयुष्यात त्याच्यासाठीच करायचा आहे असं आपल्याला ज्ञानेश्वर महाराज सांगतात, बाकी दुसरं काही नाही. की मन हे एकाग्र करण्याची क्षमता तुम्ही जेवढी विकसित कराल तेवढी ही गोष्ट सुकर होत जाणार आहे. त्याच्या आधीच्या एका याच्यामध्ये त्यांनी ज्या श्रेष्ठ पुरुषांना जमलेले आहेत त्याचं वर्णन करताना कवी पुराणम अनुशासितारम असं म्हणले. अणोरणुयाम समनुस्मरेद्य. तर असं अचानक वाटू शकतं की कवी पुराणम असं का म्हटलंय, कवी कुठून आले याच्यामध्ये.
तर अध्यात्मामध्ये कवी हा शब्द जो आहे ना तो फार वेगळ्या अर्थाने वापरलाय. आपण सर्वसाधारणपणे 2-4 शब्द 2-4 अक्षर इकडे तिकडे जे गोळा चांगले करू शकतात, यमक वगैरे जुळवू शकतात आणि आपल्याला पटकन कळणार नाही असं काहीतरी म्हणू शकतात. त्यांना आधुनिक कवी म्हणतो. पण अध्यात्मामध्ये कवी हा शब्द जो आहे तो ऍक्च्युली कवी क्रांती दर्शनम असा आलेला आहे. म्हणजे कवीची व्याख्या अध्यात्मामध्ये अशी आहे की जो काळाच्या पलीकडचं पाहू शकतो त्याला कवी असं म्हणायचं. क्रांतीदर्शिनम. एका ठिकाणी असं आहे की भूतकाळाचा मागोवा घेऊन वर्तमान काळामध्ये संपूर्ण सावध राहून जो भविष्याचा वेध घेऊ शकतो त्याला कवी असं म्हणतात. अशी व्याख्या आचार्याने केली एका ठिकाणी. असं कवित्व या द्रष्टा पुरुषांच्या ठिकाणी अखंड जागृत असतं. कारण ते सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर ते काळाच्या बाबतीत अत्यंत सावध असतात. काळाच्या पलीकडे पाहू शकतात. म्हणजे काय, दे आर ऑल द टाइम अवेअर अबाउट द टाइम. की सगळ्यात महत्वाची गोष्ट तीच तर आहे आपल्या हातात. बाकी सगळं येईल आयुष्यात, सगळे रिसोर्सेस परत मिळू शकू, पण वेळ गेलेली येणार नाही कधी. टाइम इज टिकिंग. आणि पुराण हा शब्द आहे. पुराण हा शब्द पण परत काळाशीच संबंधित आहे. की जे काळाच्या मापावर जे फक्त टिकून राहतं त्याला पुराण असं म्हणतात. पुराणाची व्याख्या म्हणजे आपण जे म्हणतो ना, काय पुराणातल्या गोष्टी सांगतो, पुराणातली वांगी पुराणात वगैरे, जुनं पुराण सांगू नका. पण पुराण हा शब्द मुळात जी गोष्ट कितीही काळ गेला तरी बदलणार नाहीये, टिकून राहणार आहे, या अर्थाने ती वापरली जाते. म्हणजे आपल्या अगदी 4-5 पिढ्या आधीचं घेतलं की काय खापर पणजोबा, आपले पणजोबा खापर पणजोबा, त्यांच्या बाकीच्या गोष्टी आपण कुठल्याही जतन करून ठेवणार नाही. पण समजा त्यांनी सोनं घेऊन ठेवलं असेल, आपण असं म्हणणार नाही कशाला, तुमच्या काळात सोनं नको आम्हाला. आता तर तुम्हाला माहितीये कोणी सोनं काढायला अजिबात तयारच होणार नाही. कारण सोन्याची व्हॅल्यू आता खऱ्या अर्थाने लोकांना कळायला लागली आहे की किती ते अप्रिशिएट होतो. त्यामुळे अजिबात बदलणार नाहीत. असं कोणी म्हणणार नाही की ते जुनं आहे म्हणून आम्हाला नको. का नाही म्हणणार असं, याचं कारण ती गोष्ट बदललेली नाहीये. सोन्याची सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी काय, म्हणजे एका अर्थाने ते अक्षरच आहे ना. बाकीचे सगळे धातू आहेत ते गंजतात. लोखंडाला का नाही व्हॅल्यू आहे तशी सोन्यासारखी, कारण ते गंजतं म्हणून नाहीये. सोनं गंजतच नाही कधी. कुठली प्रॉपर्टी त्याची ती बदलत नाही. म्हणजे आपण व्यावहारिक पातळीवर बघा की जी गोष्ट स्थिर राहते त्या गोष्टीला जास्त महत्व आहे. तिचे गुणधर्म ती सोडत नाही, त्याला महत्व आहे. म्हणून तर सोन्याला एवढा भाव आहे. ना तर कशाला, सोनं गंजायला तर कोण भाव दिलत नसता. पण पुराण या शब्दाचा अर्थ काल सापेक्ष जी गोष्ट बदलत नाही, जी आहेच आहे, ते कवी पुराणम अनुशासितारम. अनुशासितारम याचा अर्थ या 2 गोष्टींवर ज्यांनी नियंत्रण मिळवलं असे ते श्रेष्ठ पुरुष. काळावर नियंत्रण मिळवायचं असेल म्हणजे काय, तर 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. काळावर नियंत्रणाचा अर्थ काळाचा योग्य विनियोग करणं, सगळ्यात अवघड गोष्ट आपल्यासाठी, की अत्यंत डिसिप्लिन लाईफ. या वेळेला हे घडणार म्हणजे घडणारच. संतांच्या आयुष्याचं आपल्याला एवढं आकर्षण का वाटतं त्याच्याकरता वाटतं की त्यांना काही असं त्यांच्या आयुष्यामध्ये डेव्हिएशन्सच नसतात, साधनेच्या बाबतीत विशेषतः. त्या अर्थाने सुद्धा काळावर नियंत्रण असं आहे. आणि काळावर नियंत्रण याचा दुसरा अर्थ असा आहे की जो माणूस हा मनाच्या अतीत होतो तो साहजिकच काळाच्या पण अतीत होतो. कारण ही फार महत्वाची गोष्ट आहे. मन या गोष्टीचा आपण जर विचार केला तर मन या गोष्टीला कायम काळ लागतो. तुम्ही बघा, मनामध्ये विचार आपण म्हणतो, मनामध्ये विचारतात. विचार म्हणजे काय असतं, तर विचार हा कायम भूतकाळ किंवा भविष्यकाळ ह्याच्याशी संदर्भ असलेली वृत्ती असते. वर्तमान काळात विचार कोणी करू शकलाय का, शक्यच होत नाही. वर्तमान काळामध्ये राहा असं सगळे सांगतात. का राहा, याचं कारण वर्तमान काळावर जर तुम्ही फोकस केला तर सगळे विचार थांबतात. ही फार मजेशीर गोष्ट आहे की माइंड रिक्वायर्स दॅट स्पेस अँड दॅट स्पेस इज प्रोव्हाइडेड बाय व्हॉट इज कॉल्ड एज टाइम और काळ. तुम्ही जर भूतकाळी काढून घेतलात आणि भविष्यकाळी काढून घेतलात आणि फक्त वर्तमान ठेवलात तर मनामध्ये विचार उत्पन्न होऊ शकत नाही. कारण मनाला ती स्पेसच मिळत नाही जी काळ त्याला देतो.
कुठल्याही विचाराचे अनालिसिस करून बघा की विचार कुठनं आला, तर तो आधीच्या आयुष्यातला आलेला आहे आपल्या अनुभूतीवरचा, किंवा पुढे काय आता होणार आहे आज किंवा ह्याच्यानंतर त्याच्याविषयीचा आहे. सो टाइम इज अ फंक्शन ऑफ माइंड असं म्हणतात, ते अगदी खरी गोष्ट आहे. आणि म्हणून मनातीत जे होऊ शकतात ते एका अर्थाने कालातीत पण होऊ शकतात. बरोबर ना, की मनाच्या पलीकडे गेलात की ऑब्व्हियसली काळाच्या पलीकडे तुम्ही गेलात. आणि काळाच्या पलीकडे काय आहे, तत्व आहे, बाकी दुसरं काहीच नाही. बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या दिसत आहेत तुम्हाला त्या टाइम बाउंड आहेत, त्या आज आहेत, उद्या आहेत, परवा जाणार आहेत. पण एकच गोष्ट अशी आहे जी जाणार नाहीये, ते हे अक्षर ब्रह्म आहे. त्या अक्षर ब्रह्माची व्याख्या सुरुवातीला अशीच केलेली आहे पहिल्या श्लोकामध्ये, की जे परम आहे, जे अल्टिमेट आहे, जे बदलणारच नाहीये, क्षर ज्याचा होणार नाहीये, ते अक्षर ब्रह्म आहे. मग ते कसं कळणार, तर अणुरेणुयाम, अणु आणि याम असं तो संधी ऍक्च्युली समनुस्मरेद्य. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय ज्ञानेश्वर महाराजांनी की ह्याचा बोध करायचा असेल तर तुमच्याकडे एकच महत्वाचं टूल आहे, याचा विसर पडून देऊ नका, ते म्हणजे बुद्धी. आणि ती बुद्धी जी आहे ती कुशाग्र व्हायला पाहिजे असं ज्ञानेश्वरी म्हटलंय आधीच्या श्लोकामध्ये. कुशाग्र बुद्धिमत्ता पाहिजे जर या सगळ्या ज्ञानाचा तुम्हाला वेध घ्यायचा असेल तर. कुशाग्र शब्द आपण मराठीतही वापरतो. तर कुशाग्र शब्दाचा पण खरं तर संस्कृत रेफरन्स आहे. कुशाग्र ऍक्च्युली नारायण उपनिषदामध्ये असं हे समजण्याकरता हा दिलेला हा शब्द आहे की त्या उपनिषद असं म्हणलंय की परमेश्वर हा हृदयात असतो. म्हणजे गीतेचा जो रेफरन्स आहे ना की ईश्वरी सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठती, त्याचा खरा रेफरन्स नारायण उपनिषदामध्ये पहिल्यांदा की ईश्वर हा हृदयामध्ये आहे. आणि त्या हृदयामधल्या ईश्वराला जर पाहायचं असेल तर तुला काय करायला पाहिजे, त्याच्यावर उपनिषद असं सांगतं की जो साळीचा भात, साळीच्या भाताचं उदाहरण त्यांनी घेतलं, ज्याला देवभात म्हणतात, त्याचं जे कूस असतं ते खूप बारीक असतं, तर त्याच्यापेक्षाही बारीक त्याची ज्योत आहे. आणि त्या ज्योतीची जी शिखा आहे त्याचा तुला वेध घ्यायचा आहे असं ते उपनिषद सांगतं. म्हणजे थोडक्यात तुझी बुद्धी किती सूक्ष्म असायला पाहिजे, सूक्ष्म असायला पाहिजे. आणि म्हणून ते कुश अग्र असं आलं, म्हणून ते कुशाग्र बुद्धी आपण जे म्हणतो, कुशाग्र बुद्धिमत्ता तुमची असायला पाहिजे. म्हणजे त्या टोकाच्या वर जी ज्योत आहे त्याच्या शिखेचा वेध तुम्हाला घेता आला पाहिजे, याचा अर्थ कुशाग्र बुद्धिमत्ता. मग असाही प्रश्न कोणी, म्हणजे तुमची बुद्धी एवढी टोका एवढी छोटी असायला पाहिजे का, तर असं नाही, बुद्धी धारदार असायला पाहिजे की एखाद्या गोष्टीला पेनिट्रेट करणारी बुद्धी असायला पाहिजे, म्हणून तो कुशाग्र शब्द आहे. आपल्याकडे बुद्धीच्या बाबतीत दोन शब्द आहेत, अणु आणि यामच्या ह्याच्यामध्ये अगदी बरोबर त्यांनी मांडलेले आहेत की एक म्हणजे कुशाग्रता पाहिजे, फोकस, लेझर फोकस, आणि दुसरं म्हणजे तैल बुद्धी आणि याम, म्हणजे ती वाढणारी पण पाहिजे. तैल बुद्धी याचा अर्थ की जसा एक तेलाचा थेंब टाकला पाण्यावर तर तो पसरतो की नाही, फास्ट पसरत जातो. तर तसंच एखादा विषय तुम्हाला जर ग्रहण करायचा असेल तर तुमची बुद्धी त्या संपूर्ण विषयाला व्यापून राहिली पाहिजे, त्याला तैलबुद्धी असं म्हणतात. तर त्यामुळे या अक्षर ब्रह्माचं ज्ञान जर व्हायचं असेल तर बुद्धीच्या दोन क्वालिटीज तुम्हाला सायमल्टेनियसली विकसित करायला लागतात, ती कुशाग्र पण पाहिजे आणि ती तैलबुद्धी पण पाहिजे. असं असेल तर ते होतं. तर असे सगळे अनेक अभिप्राय आहेत, त्याच्यासाठी हा अध्याय मुळातनं वाचायला पाहिजे ज्ञानेश्वरीतनं. काय काय महत्वाच्या गोष्टी. भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीच्या कॉम्बिनेशनचं वैशिष्ट्य असं आहे की ते फक्त सिद्ध माणसांचं वर्णन करत नाहीत, तर ते सिद्ध माणूस ते कसे सिद्ध झाले त्या उपासनेविषयी खूप जास्त उहापोह करतात आणि त्या उपासनेमधल्या क्वालिटीज बद्दल उहापोह करतात. ही गोष्ट खूप महत्वाची. आणि म्हणून 8व्या अध्यायामध्ये मरण हा जो विषय हा सतत जरी आला असला तरी खूप लोकांना तो आवडत नाही अजिबात. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की मरा बोलू न साहती परी मेल्यावरती रडते, अजिबात आवडत नाही. भारतातला अध्यात्म अनेक वेळेला लोक असं म्हणतात खूप निगेटिव्ह आहे, सारखं मरणाविषयी काय बोलतात. पण तीच तर गोष्ट खरी आहे. आणि मरणाविषयी भीती ज्याला वाटते हे देहबुद्धीचं सगळ्यात प्राथमिक लक्षण आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तुम्हाला भीती वाटते हेच देहबुद्धीचं प्राथमिक लक्षण आहे. पण या अध्यायामध्ये उपसंहारामध्ये त्यांनी फार महत्वाची गोष्ट सांगितली की जी पूर्वीच्या
चालत आलेल्या समजांचं एका प्रकारे खंडन आहे. कारण आपण जे पाहिलं महाभारताच्या अगदी क्लासिकल उदाहरण जे नेहमी घेतो आपण की उत्तरायण दक्षिणायन वगैरे, मागच्या त्याच्याविषयी बोललो होतो मी की उत्तरायणामध्ये शुक्ल पक्षामध्ये देह ठेवला तरच चांगली गती, हे भीष्माचार्यांनी स्वतः म्हटलेलं आहे. जे ज्ञानी होते, कृष्णाचे भक्त होते, त्याचं गीता खंडन करते. अनेक उदाहरणं आपण मागच्या वेळी पाहिले. अनेक संत असेत की त्यांनी दक्षिणायनात देह सोडलेला आहे. स्वतः अगदी काही नाही लक्षात आलं तरी ज्ञानेश्वर महाराज की वद्य त्रयोदशीला त्यांनी संजीवन समाधी घेतली. बरोबर सगळं उलट करून दाखवलं की दक्षिणायन आहे, वद्य पक्ष आहे आणि मी समाधी घेतोय. काय पाहिजे अजून? 2च महिने उरले होते खरे उत्तरायण चालू व्हायला. बरं ते काय असे शरपंजिरीवर पडले नव्हते की बाण अंगात गेलेत वगैरे. चांगले तरुण छान 23 वर्षाचे होते, त्यांना काय प्रॉब्लेम नव्हता 2 महिने एक्सटेंड करायला, अजिबात नाही. मला देह सोडायचा त्या. आणि हेच तर वैशिष्ट्य आहे की ज्ञानी माणूस जर असेल त्यांनी कधीही त्याचा देह पडला तरी काही फरक पडत नाही, हे त्यांना दाखवून द्यायचं होतं. ज्ञान ही अंतिम गोष्ट आहे. आणि तोच उद्गार या ओवीच्या पुढच्या श्लोकामध्ये आलेला आहे, पुढच्या ओवीमध्ये आलेला आहे की तरी आता देह असो अथवा जावो, आम्ही तो केवळ वस्तूची आहो. का जे दोरी सर्पत्व वावं दोराची कडुनी, ऐसिया बोधाचेनी सुरवाडे, मार्गा मार्गेची साकडे, तया सोहम सिद्धा न पडे योगियांसी. म्हणजे मार्गामार्गाची साकडे म्हणजे हे जे आधीच जी चर्चा आहे, आपल्याकडे अर्चिरा मार्ग सांगितलेला आहे की योगी पुरुष हा कुठल्या मार्गाने जातो, तोच मार्ग शेवटी तुम्हाला गाठायचा आहे. तेव्हा असल्यावर जर ज्ञानेश्वरी वाचली नसेल तर खूप लोकांना टेन्शन येऊ शकतं. बापरे, म्हणजे हे जमणार की नाही आपल्या आयुष्यामध्ये, आपलं मरण आपल्या हातात नाही. तर ते मरणाच्या वेळेला तर कुठली वेळ येणार, दिवसा म्हणणार का रात्री म्हणणार, वद्य पक्ष का कृष्ण पक्ष, आणि मग तो अर्चिना मार्ग आपल्याला मिळणार की नाही. तर ज्ञानेश्वर महाराजांनी अभिप्राय दिलेला आहे की हा बोध जर तुम्हाला ज्ञानाचा झाला की वस्तुता दोरी नाहीच आहे, सगळे जग जे आहे ते आत्मतत्वानेच भरलेलं आहे, तर अशा सोहम सिद्धाला मार्गामार्गाचे साकडे, त्याला या मार्गाने जाऊ का त्या मार्गाने जाऊ असल्या भानगडी कराव्या लागत नाहीत, असं स्पष्ट अभिप्राय दिलेला आहे. कारण तो आधीच शरीरामध्ये असतानाच बोधाच्या रूपाने तत्वरूप झालेला असतो. त्यामुळे शरीर कधी पडलं, कुठे पडलं, तेव्हा तो कसा होता याने काही फरक पडत नाही. आणि हा खूप मोठा दिलासा आहे साधकांसाठी विशेषतः, की आपल्याकडे ही गोष्ट अत्यंत स्पष्टपणे सगळ्यांनी सांगितलेली आहे की जे काय करायचे ते शरीर सुस्थितीत असतानाच करायचंय. ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावरही खूप वेळ लिहिलेला आहे की असा वेळ येणार आहे की तो शरीर जर्जर होणार आहे, सगळे इंद्रिय ताकद सोडून देणार आहेत, मेंदूमध्ये अनेक प्रकारचे बिघाड होणार आहेत, स्मरणशक्ती निघून जाणार आहे, हात तुझे खुळखुळे होणार आहेत. असं सगळं व्हायच्या आधी जे काय करायचे आत्ताच करून घे. स्मरणशक्ती जाणं हा काय, तुम्हाला काल कदाचित इथे राहतो त्यांना व्हॉट्सअप मेसेज आला असेल, लेले आजी म्हणून कोथरूडमधल्या आमच्या मागेच राहतात त्या. माझा एक मित्र आहे, त्याच्या नेबर आहे, तर परवा त्या बेपत्ते झाल्या संध्याकाळी. अक्षरशः मग त्यांचे नातेवाईक काल पावसामध्ये पत्रक घेऊन हिंड होते कर्वेनगर कोथरूड एरियात, सापडले. काहीच रजिस्टर नाही. त्या बाई गेल्या कम्प्लीट डिमेन्शिया, नऱ्याच्या पोलीस चौकीत सापडल्या, शेवटी बाहेर बसल्या होत्या. तुम्ही कल्पना करा की व्यवस्थित व्यक्ती अचानक 3 वर्ष काही झालं नाही, आजार बिजार, पण इतक्या सिव्हिअर डिमेन्शियामध्ये गेली की स्वतःचं अस्तित्व तिला काही नाव सांगता येत नाही, काहीच सांगता येत नाही, सगळं कम्प्लीट विस्मरण. असं होऊ शकतं का? तर होऊ शकतं. अशी उदाहरणं आहेत, आपल्या शेजारी उदाहरणं आहेत अशी. आणि चांगल्या चांगल्या साधकांमध्ये अशी उदाहरणं आहेत. रामकृष्ण परमहंस त्यांचा शिष्य परिवार होता, याच्यामध्ये अनेक अशी उदाहरणं मी वाचलेली आहेत की आयुष्याच्या फ्लॅग एंडला उपनिषदांचा, गीतेचा अभ्यास असलेले मोठे मोठे त्यांचे मठाधिपती हे पूर्ण सिव्हिअर डिमेन्शियामध्ये गेले होते. मी त्यांना असं विचारलं की ते सांगायचं काहीही आठवत नाही मला, मी मठाची दीक्षा घेतली की नाही पण आठवत नाही. पण पुढे ते म्हणायचे पण याने आता काहीच फरक पडत नाही, कारण जे आयुष्यात साध्य करायचं आहे साध्य केलेलं आहे. त्यामुळे भगवद्गीतेचा एकही श्लोक, ठाकूरांचं एकही वचन मला विचारलं तर मी काही सांगू शकणार नाही आता. पण ते ज्या भावसमाधीमध्ये होते, त्यांना जे आपण पाहिलं, त्या भावसमाधीचा प्रत्यय मला त्यांनी दिला हे सगळं करताना. ही फार मोठी गोष्ट आहे.
त्याच्यामुळे हे सगळे ग्रंथ, याचा अभ्यास जितका लहान वयात आपण चालू करू ते खूप भाग्याचं लक्षण आहे, असं स्वामी नेहमी म्हणायचे. कारण साधी गोष्ट आहे, तुम्हाला टाइम स्पॅन तेवढा जास्त मिळतो ना करायला. हे फार ठामपणे कळलं पाहिजे की हे जेव्हा शरीर धडधाकट आहे, सगळ्या आपल्या फॅकल्टीज या आपल्या हातामध्ये आहेत असं आपल्याला वाटतंय, तोपर्यंत साधना जास्तीत जास्त करायला पाहिजे. आणि तोपर्यंत हा बोध करून घेणं हेच माणसाच्या आयुष्याचं सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट असायला पाहिजे, प्रोजेक्ट असायला पाहिजे. अशाकरता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आहे की जो खरं तर आपल्या संप्रदायाचा कुलधर्म मानला जातो, नाथ संप्रदायाचा. असं शेकडो वर्षाची परंपरा आहे की बाकी दुसरं काही नाही केलं तरी हे पूर्ण केलंच पाहिजे तुम्ही. भाषा थोडीशी अवघड वाटू शकते सुरुवातीला, पण सतत वाचत राहिली, मी तुम्हाला एक अनुभव म्हणून सांगतो की फार अर्थ पण वाचायची गरज लागत नाही. नंतर सुरुवातीला काहीच कळत नाही, तेव्हा अर्थ वाचायला लागतो, पण नंतर नंतर तुम्ही सारखे ते ओळ वाचायला लागलात की ते शब्दाचे रेफरन्सेस आपोआप कळायला लागतात. ज्ञानेश्वर महाराजच स्वतःहून तुम्हाला एक एक गोष्टी, तुम्हाला ज्ञानबाची मेघ वगैरे जी म्हणतात ना, ती समजून सांगायला लागतात. आणि ते वाचत राहायला पाहिजे. आणि रोज खूप वाचायचं नाही, हे पण स्वामींनी शिकवलेलं आहे. अजिबात खूप जास्त वाचायचं नाही, थोडं वाचायचं. सुरुवातीला एकदा संपूर्ण ज्ञानेश्वरी पाहायलाच पाहिजे, एकदा नाही 2-4 वेळा पाहायला पाहिजे. पण नंतर मात्र अगदी मोजक्या ओव्या वाचून त्या इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्या इम्प्लिमेंट होण्याकरता त्या आधी कळायला पाहिजेत, मग त्याच्यावर चिंतन करायला पाहिजे, आणि मग खरंच आपण ते प्रत्यक्ष तसं करतोय का हे टॅली करायला पाहिजे. तर हा सगळा जो प्रबोधनाचा भाग आहे याच्याकरताच आहे. स्वाध्याय आणि प्रबोधन हा सगळ्या संतांनी खूप महत्वाचा विषय सांगितलेला आहे. याचं कारण असं आहे की माणसाला साधारणपणे शब्दाची खूप ओढ आहे. कुठलीही गोष्ट म्हणजे की तो शब्दात पकडायचा प्रयत्न करतो, आणि ती शब्दाची ओढ हा परत बुद्धीचाच भाग आहे. आणि ती चांगली आहे एका अर्थाने, कारण सगळे पदर छोटे छोटे आहेत अनुभूतीचे, हे तो अभिव्यक्त करू शकतो शब्दाच्या माध्यमातून. आणि म्हणून या अनुभूती या तसं पाहिलं तर शब्दांनी व्यक्त केलेल्या संतांच्या प्रत्यक्ष अनुभूतीच आहेत. आणि त्या वाचल्यावर एका प्रकारे प्रेरणा मिळते आपल्याला की असं असू शकतं, असं होऊ शकतं. म्हणून हे वाचायला पाहिजे, त्याचा अभ्यास करायला पाहिजे. आपण थोडं जास्त सिरियसली हे करायला पाहिजे. फक्त आठवड्यातनं एकदा ऐकून हे होणार नाहीये. ज्ञानेश्वरी निदान रोज एक 10 मिनिटं जर पाहता आली ना, फार वेळ लागत नाही, 10 ते 15 मिनिटं रोज, तरी सुद्धा आयुष्यामध्ये कम्प्लिटली टर्निंग पॉइंट येऊ शकतात. एवढं सामर्थ्य या संतांच्या शब्दामध्ये आहे. असा अक्षर ब्रह्मयोग आहे. व्यासांनी ऍक्च्युली आपल्यासाठी सगळं क्लासिफिकेशन केलेलं आहे. अक्षर ब्रह्मयोग हे वगैरे सगळी नावं आहेत ती सगळी व्यासांनी दिलेली आहेत. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगताना असं काही चॅप्टर वाईज सांगितलं नाही की चॅप्टर 7 झाला आता चॅप्टर 8 वगैरे, असं नाही. त्यांनी पाऊण तासामध्ये सगळा आशय सांगितला. तर व्यासांनी आपल्यावर कृपा केली आणि सगळं 18 ह्याच्यामध्ये क्लासिफिकेशन केलं. त्याला त्यांनी अक्षर ब्रह्मयोग असं नाव दिलं. पण 8वा अध्याय आज इथे एक त्याचा परामर्श म्हणू, काय सगळा अध्याय होणं शक्य नाही, पण काही महत्वाच्या ओव्यातनं घेतलेला परामर्श आज समाप्त करूया. पुढच्या वेळेपासून आपण 9व्या अध्यायाला सुरू करू. हरिओम. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.